हाय हॅलो नमस्कार. दीप्तीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण शेंदोळ्यांची भाजी बनवणार आहोत. मी या शेंदोळ्या थोड्या पिकलेल्याच आणलेल्या आहे बाजारातून. त्यासाठी मी तर 1 वाटी चवळी अर्धा ते पाऊण तास कोमट पाण्यात भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ही चवळी छान भिजवली की आपण इकडं शेंदोळ्या कट करून घेऊया. शेंदोळीचा पुढचा आणि मागचं टोक हे काढून घ्यायचं आणि 2 भाग करून घ्यायचे. जर शेंदोळीचा आकार मोठा असेल तर तुम्ही 4 भाग देखील करू शकता. मी इथं 2च भाग करून घेतले आहे. त्यानंतर इथं आपल्याला यामध्ये शेंदोळ्या कट करून झाल्या आहे त्यामध्ये पाणी घालून त्यातल्या बिया सगळ्या बाहेर काढून घ्यायच्या आहे. बिया काढून झाल्या की आपल्याला ह्या शेंदोळ्यांना मीठ लावून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, थोडा जरी कडवटपणा असला ना तर तो निघून जातो. बघू शकता मी इथं मस्त मिक्स करून घेत आहे मीठ लावून. त्यानंतर इकडं आपण पुढची तयारी करूया. त्यासाठी मी इथं कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये पाणी घालूया. मी इथं 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाण्याला थोडी उकळी आली की त्यामध्ये आपल्याला थोडं तेल आणि थोडं मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये ज्या शेंदोळ्या आहेत त्या घालून घेणार आहे. शेंदोळ्या घालून झाल्यानंतर जी चवळी आपण भिजवलेली आहे अर्धा ते पाऊण तास ती घालायची आहे. ही चवळी गावरान आहे म्हणून बारीक आहे. तुम्ही जाड साईजची चवळी देखील याच्यासाठी यूज करू शकता. मी बारीक साईजची चवळी यूज केलेली आहे. तर बघा यामध्ये मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला भाजीत कमी मीठ टाकायचं आहे. तर आता याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. इकडे मसाला तयार करूया. इथं मी 1 वाटी शेंगदाणे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडं जिरं आणि कोथिंबीर बारीक वाटण करून घेतलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघू शकता इकडं आपले शिट्ट्या झालेल्या आहे. तर आपण आता इथं बघूया चवळी आणि शेंदोळ्या शिजल्या आहेत की नाही. त्यानंतर पुढची प्रोसेस करूया. बघा मी उघडून बघितलं आहे कुकर. आता बघूया. बघू शकता शेंदोळ्या आणि आपलं चवळी ही छान शिजलेली आहे. आता इकडं आपण भाजीची तयारी करूया. हा खानदेशातील रानमेवा आहे. याची तुम्ही एक वेळेस नक्की भाजी ट्राय करा, खूप छान लागते. त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा मोहरी घातलेली आहे. जिरं आपण वाटण करताना घालून घेतलेलं होतं त्यामुळे मी यामध्ये जिरं काही घालत नाही आहे. त्यानंतर जे तयार वाटण होतं ते तयार वाटण आपण यामध्ये घालून घेऊया. तर बघू शकता मी अशा प्रकारे हे वाटण घालून घेतलं आहे आणि छान असं तेलामध्ये थोडं फ्राय होऊ द्यायचं आहे त्याला. त्यानंतर आपण यामध्ये मसाले घालूया. मी इथं 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातला आहे. त्यानंतर यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा धनेपूड घातलेला आहे. बघू शकता. ते हे छान असं मिक्स करून घेऊया. ह्या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर. त्यानंतर यामध्ये हळद देखील घालूया. मी यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे. हळदसुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. हळद छान मिक्स झाली आहे. तर बघा छान अशी कढईनं तेल सुटलेलं आहे आपल्या या मसाल्याला. तर आता यामध्ये आपण जे चवळी आणि शेंदोळ्या शिजवून घेतलेल्या आहेत ते चवळी आणि शेंदोळ्या घालणार आहोत. तर बघू शकता मी इथे चवळी आणि शेंदोळ्या घालत आहे. मी यामध्ये वरतून पाणी घातलेलं नाही. शिजवताना मी थोडं एक्स्ट्राचं पाणी घातलेलं होतं त्यामध्येच मी ही भाजी करणार आहे. तुम्हाला जर भाजीची कन्सिस्टन्सी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. मी नाही घालत आहे. तर आपण आधी थोडं मीठ घातलेलं होतं त्यामुळं मी आता इथं अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. बघू शकता आता या भाजीला छान उकळी काढून घेऊया. बघू शकता भाजीला छान अशी उकळी येत आहे. तर आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाली की बघा भाजीला छान तर्री आली आहे आणि भाजी आपली रेडी आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय बाय.